जे रांगोळी मॅट बनवतो मला खूप प्रश्न विचारतात, ते कापड आपलं भरपूर उरतं, त्याच्यापासून आपण काहीतरी तयार करायचं तर ते पण सांगा. तर मी हे पण यात कंटिन्यू करते. हे माझं उरलेलंच कापड आहे, त्याच्यापासूनच मी आता हे पतंगाचं डिझाईन ह्याच्यावरती ट्रेस करते. तर हे बघा, अशा पद्धतीने वेळ वाया न घालवता इझिली आपण पतंग ट्रेस करू शकतो. पहिले पतंग तुम्ही तयार करून घ्या आणि नंतर असं छाप टाकल्यासारखं करून घ्या, जेणेकरून अचूक सगळे पतंग एकसारखे तयार होतील. हे बघा, आणि जो राहिलेला जो कॉर्नर आहे तर आपल्याला त्याचं माप माहितीच आहे की आपण ते किती घेतलेलं आहे ते, त्याच्यामुळे गडबड न करता हे एकदम इझिली असं जॉईंट करून घ्यायचं.